नमस्कार, मी मायावती एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत। आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। उन्हाचा तडाखा पाहता नागरिकांनी मतमोजणी केंद्रावर गर्दी करू नये, घरबसल्या निकालाची माहिती मिळेल, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन। मुकुंदनगर राजनगर दरम्यान ड्रेनेज लाईनच्या उघड्या चेंबरमध्ये पडून नागेश युवकाचा मृत्यू, मनपाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप, मयताच्या परिवारास आर्थिक मदत आणि एकाच नोकरी देण्याची मागणी। आता सविस्तर बातम्या। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणी प्रक्रिया दरम्यान उन्हाचा तडाखा अधिक असण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी करू नये, त्यांना निकालाची फेरीनिहाय माहिती घरबसल्या ऐकण्याची व्यवस्था केली असल्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये झालेल्या मतदानाची मतमोजणी दिनांक 4 जून 2024 रोजी बीड बायपासला असलेल्या MIT कॉलेजच्या प्रांगणामध्ये संपन्न होणार आहे। निकालाची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे, म्हणून निकाल ऐकण्यासाठी आपण MIT कॉलेज परिसरामध्ये किंवा बीड बायपासला गर्दी करण्याचे किंवा येण्याचे काही आवश्यकता नाही। आपल्याला घरी बसून निकाल ऐकता आणि पाहता यावा यासाठी आम्ही स्थानिक केबल नेटवर्कशी संपर्क केलेला आहे। त्यांच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि जे विविध आमचे ऑफिशियली यूट्यूब चॅनल्स आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या प्रत्येक फेरीचा निकाल आपल्याला कळणार आहे, समजणार आहे। त्यामुळं माझं संपूर्ण शहर आणि जिल्हावासियातील नागरिकांना विनम्र आव्हान आहे की आपण मतमोजणी केंद्राच्या परिसरामध्ये किंवा बीड बायपास या परिसरामध्ये गर्दी न करता, उन्हाचा त्रास सहन न करता आपण आपल्या घरी या विविध चॅनलच्या माध्यमातून निकाल ऐकावा, निकाल समजून घ्यावा। आम्ही प्रत्येक फेरीचा निकाल या स्थानिक केबल नेटवर्कच्या माध्यमातून तसेच अंतिम निकाल सुद्धा या सर्व माध्यमातून घोषित करणार आहोत। त्यामुळे आपण घरी बसूनच निकाल ऐकावा, निकाल पाहावा असं विनम्र आवाहन मी जिल्हा प्रशासनातर्फे आपणा सर्वांना करतो आहे। धन्यवाद। आदिवासी हेअर ऑइल कंपनीचे संचालक विनय कुमार अक्षय कुमार यांच्या फोटोचा वापर करून त्यांच्या कंपनीच्या नावाचे बनावट तेल बाजारात अधिकृतरित्या विक्री होत असल्याची माहिती स्वतः विनय कुमार यांनी एडीएन सोबत बोलताना दिली आहे। आदिवासी हेअर ऑइल कंपनी ही अल्पावधीत सोशल मीडियावर लोकप्रिय झाली आहे। मात्र ह्या कंपनीच्या नावाने कंपनीचे संचालक विनय कुमार अक्षय कुमार यांच्या फोटो आणि व्हिडिओचा वापर करून बनावट तेल बाजारात अधिकृतरित्या विक्री होत असल्याची माहिती समोर आली आहे। सोशल मीडियावर अशा प्रकारच्या अनेक जाहिराती मोठ्या प्रमाणात झळकत आहेत, त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे। त्या सर्व खोट्या जाहिराती असून स्वतः विनय कुमार यांनी एडीएन सोबत बोलताना ह्याबाबत माहिती दिली। शहरात त्यांनी बाळासाहेब शिंदे यांना त्याचे उत्पादन असलेल्या आदिवासी हेअर ऑइल कंपनीची एजन्सी दिली असून अधिकृत विक्रेत्याकडून तेल घ्यावे असे आवाहन केले आहे। मार्केट में इतना बहुत चल रहा है, डुप्लीकेट की प्रॉब्लम में नमक फंसी है। डुप्लीकेट जो है 499, 699, जो 899 बोल के बेच रहे, एक से एक फ्री बेल के बेच रहे, वो सब हमें है नहीं, पानी भर के बेच रहा है, मेरा नहीं है। मेरे से लीजिए, अच्छा तेल, सही तेल मिलेगा। आपका जो एडवर्टाइज कर रहे हैं, आपका फोटो बता रहे हैं, आपका फोटो बता के सोशल मीडिया पे जो चल रहा है वो सब जो फ्रॉड क्या है और सही क्या है? फ्रॉड है सर, वो सब फ्रॉड है, वो सब फ्रॉड है। कभी भी लेना चाहते हो फोन करके, डायरेक्ट से फोन करके प्रॉब्लम बता के लो, सही तेल मिलेगा। अभी आप औरंगाबाद में किसको एजेंसी दिया है, कहाँ पे रहेगा? वो शिंदे सर को एजेंसी है, वहीं पे मेरा ही तेल खुद का, वो नहीं बेचने, मैं दूंगा, वो बेचेंगे बस। सबको लिए क्यों तो किधर किधर फंसे मत, एक ही जगह नहीं, इंडिया के अंदर बहुत जगह बनाऊंगा। वैजापूर शहरात एटीएम व सीडीएम मशीन फोडून सुमारे 11,39,000 रुपये लंपास केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली। या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे। गेल्या वर्षी याच बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी लाखो रुपये लंपास केले होते। वैजापूर शहरातील म्हसोबा चौकात असलेले IDBI बँकेचे एटीएम व सीडीएम मशीन फोडून सुमारे 11,39,000 रुपये लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली। या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलाय।
वैजापूर शहरात म्हसोबा चौकात IDBI बँकेचे ATM व CDM मशीन आहे. शुक्रवारी मध्यरात्री या बँकेची ही दोन्ही मशीन गॅस कटरने कापून त्यातील रक्कम लंपास केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी ATM मशीनमधून 4,04,200 रुपये व CDM मशीनमधील 7,34,800 रुपये चोरून नेले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वैजापूर उपविभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी बँकेचे शाखा व्यवस्थापक गोविंद निर्मल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कवठाळे हे करीत आहेत. गेल्या वर्षी याच बँकेचे ATM फोडून चोरट्यांनी लाखो रुपये लंपास केले होते. ADN तालुका प्रतिनिधी ललित कातवटे, वैजापूर. मित्रांसोबत पोहण्यास गेलेला एक मुलगा आज रविवारी हर्सुल तलावात बुडाला. अग्निशमन केंद्राच्या पथकाने त्याला बाहेर काढून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र डॉक्टरांनी सकाळी 9:15 वाजता तपासून मृत घोषित केले. मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या एका मुलाचा हर्सुल तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज रविवारी दिनांक 2 जून रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली आहे. मारुती पंडित कराडे, वय 14 वर्ष, राहणार राधास्वामी कॉलनी, हर्सुल असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारुती कराडे हा आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास परिसरातील काही मुलांसोबत हर्सुल तलाव येथे पोहण्यासाठी गेला होता. यावेळी सर्व मित्र पाण्यात उतरून पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने मारुती हा पाण्यात बुडाला. हे पाहून काही मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो बुडाला. मुलांनी आरडाओरड केल्याने नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने अग्निशमन दलाला माहिती कळवली. त्यानंतर मुख्य अग्निशमन केंद्र पदमपुरा येथील पथकाने घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी मारुतीला बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी सकाळी 9:15 वाजता तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी हर्सुल पोलीस ठाण्यात नोंद करून पोलीस तपास करीत आहेत. खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती व राज्यातील प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय सेवेत 5% खेळाडू आरक्षण देण्याबाबतचे धोरण प्रारूप क्रीडा विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले असून यामुळे आता बनावट खेळाचे प्रमाणपत्र देणाऱ्या संघटनांचा जो सुळसुळाट झाला होता त्याला चपराक बसेल, असे प्रतिपादन क्रीडा प्रशिक्षक अक्षय गोलांडे यांनी ADN सोबत बोलताना केले. त्याचे नावलौकिक केलेल्या गुणवत्ताधारक खेळाडूंच्या थेट नियुक्ती संदर्भात तसेच 5% खेळाडू आरक्षणासंदर्भात क्रीडा विभागाने जी नियमावली बदलण्याचे धोरण अवलंबले आहे त्याबद्दल खेळाडूंच्या वतीने तसेच क्रीडा प्रशिक्षकांच्या वतीने शासनाचे खूप खूप अभिनंदन तसेच आभार. 5% खेळाडू आरक्षण याच करिता फक्त आपल्या पाल्याला खेळामध्ये टाकायचं आणि आरक्षणाची स्पर्धा खेळवल्यानंतर पदक जिंकल्यानंतर स्पर्धेतून बाहेर निघायचं, खेळ सोडून द्यायचा, हे जे इतके वर्षानुवर्ष महाराष्ट्रात सुरू होतं त्याला नक्कीच आता चपराक बसणार आहे. खेळ हा आपल्या देशाचं, राज्याचं प्रतिनिधित्व ऑलिम्पिक, एशियन गेम, कॉमनवेल्थ यासारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या खेळाचं प्रतिनिधित्व करण्याची जी भूमिका आहे ती मध्यंतरी काळात खेळाडूंची कमी झाली होती. फक्त 5% आरक्षण मिळवून नोकरीमध्ये आरक्षण मिळवण्याची ही खेळाडूंची भूमिका होती. तसेच 5% आरक्षण मिळवण्यासाठी मध्यंतरीच्या काळात बनावट क्रीडा प्रमाणपत्र देणाऱ्या संघटनांनी जो सुळसुळाट लावला होता त्या गोष्टीला सुद्धा ही चपराक असणार आहे. त्याबद्दल सुद्धा शासनाचे खऱ्या खेळाडूंच्या वतीने खूप खूप अभिनंदन. लवकरात लवकर ही शासन नियमावली शासनाने लागू करावी आणि खऱ्या खेळाडूंना न्याय द्यावा ही शासनाकडे आपल्या मार्फत नम्र विनंती. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. संभाजीनगरकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. आता केशर, हापूस, लंगडा, गुलाबखास, इमरती, सफेद मालोदा, काला मालोदा, शक्करगोटी, अल्फान, खुदूस, मलगोबा, चीनी मलगोबा, राजापुरी, सिंधू, मुर्शिदाबादी, बदाम, खोबरा, तमचा, बत्ताशा, पायरी, हुर, दूध पेडा, दिलपसंद, निरंजन, तोतापरी, गावरान केशर, माया, केंट, टॉमी, लिली, ऑमलेट, अगरबत्ती, गावरान, दशहरी,
मंडळी, ही सगळी आंब्यांची नावं आहेत आणि हे सगळे आंबे आपल्याला खायला मिळणार आहेत, तेही आपल्या शहरात म्हणजेच छत्रपती संभाजीनगर मध्ये. कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर येथे हे विविध प्रजातीचे आंबे आपल्याला खायला मिळणार आहे. तर वाट कसली पाहताय? आताच भेट द्या आणि या निरनिराळ्या आंब्यांची नैसर्गिक पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा मनमुराद आनंद लुटा. तर आजच संपर्क करा. सचिन कुंढारे 9975 51 11 42, दिलीप जाधव 94 21 66 70 02, गणेश उंद्रे 88 30 67 46 58. आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा थेट हिमायतबाग ते ग्राहक. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. मुकुंदनगर राजनगर येथील लोखंडी पूल जवळ असलेल्या ड्रेनेज लाईनच्या उघड्या चेंबर मध्ये पडून नागेश नवनाथ गायकवाड याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. मयताच्या परिवारास आर्थिक मदत आणि एकास नोकरी देण्याची मागणी करण्यात आली आहे. मुकुंदनगर राजनगर येथील लोखंडी पूल जवळ असलेल्या ड्रेनेज लाईनच्या उघड्या चेंबरमध्ये पडून नागेश नवनाथ गायकवाड याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. गेल्या अनेक दिवसापासून रेल्वे लोखंडी पूल येथे ड्रेनेज लाईनचे पाणी त्या ठिकाणी साचत होते. त्या ठिकाणी डागडुजी करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली होती. मात्र डागडुजी न केल्यामुळे उघड्यावर साचलेल्या ड्रेनेजच्या डबक्यात असलेल्या मेन होलमध्ये पडून युवकाचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून युवकाचा मृतदेह ड्रेनेजच्या डबक्यातून बाहेर काढला. मृतदेह बाहेर काढताच मयत युवकाच्या नातेवाईकांना रडू कोसळले. सदर ठिकाणी मनपाच्या वतीने काम करण्याऐवजी दुर्लक्ष करण्यात आले होते, असा आरोप स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आला असून या दुर्दैवी मृत्यूला महानगरपालिका जबाबदार असल्याचा आरोप देखील करण्यात आला. त्यामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या परिवाराला 10 लाख रोख स्वरूपात आर्थिक मदत करावी, तसेच घरात दुसरा कमावता नसल्यामुळे त्याच्या घरातील एका व्यक्तीला नोकरीवर घेण्यात यावे, अशी मागणी माजी गटनेता भाऊसाहेब जगताप यांनी केली आहे. खातो तो घास आणि घेतो तो श्वास केवळ भीमा तुझ्यामुळे आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक एरेकर यांनी सातवाहन बुद्धविहार या ठिकाणी बक्षीस वितरण प्रसंगी केले. हडको परिसरातील सिद्धार्थनगर येथील सातवाहन बुद्धविहार या ठिकाणी भिकू रत्नदीप थेरो हे वर्षवासाला असून यांच्या वतीने बुद्धविहार व परिसरामध्ये विविध धम्म उपक्रम राबवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून तथागत भगवान बुद्ध यांच्या 2568व्या जयंतीनिमित्त बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर आधारित स्पर्धा नुकतीच पार पडली. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील द्वितीय खंड धम्मदीक्षेची मोहीम यावर आधारित धम्मज्ञान परीक्षा 2024चा पारितोषिक वितरण धम्म सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. सातवाहन बुद्धविहार सिद्धार्थनगर येथे पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक एरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक सुप्रिया संदीप खरात हिने पटकावले. तिला बक्षीस म्हणून ₹10,000 व बुद्धमूर्ती प्रदान करण्यात आली. स्पर्धेत द्वितीय पारितोषिक वैष्णवी दिनेश कांबळे हिने पटकावले. तिला बक्षीस म्हणून ₹5,000 व बुद्धमूर्ती प्रदान करण्यात आली. तर तृतीय पारितोषिक सावित्री राजू जाधव हिने पटकावले. तिला बक्षीस म्हणून ₹3,000 व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित 5 ग्रंथ प्रदान करण्यात आले. सदर बक्षीस वितरण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक एरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर यावेळी वादळ परिवर्तनाचे हा धुळे बुद्ध भीमगीतांचा समाज प्रबोधनपर संगीतमय वैचारिक जलसा देखील पार पडला. यावेळी सातवाहन बुद्धविहार येथील उपासक उपासिका आणि भगवान बुद्ध जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा सर्व पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी परिसरातील बाळगोपाळांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्यावर आधारित एका गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तर सिद्धार्थनगर येथील बाळगोपाळांनी तथागत गौतम बुद्ध यांच्यावर आधारित
विविध विषयांवर भाषण देऊन उपस्थितांची दाद मिळवली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले कार्यकारी अभियंता अशोक एरेकर यांनी सातवाहन राजाच्या काळामध्ये असलेली मातृसत्ताक संस्कृतीबाबत माहिती देत सातवाहन बुद्ध विहाराचा विकास करण्याचे आश्वासन दिले। या ठिकाणी अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आपण सादर केलेला आहे। त्यातल्या त्यात इथल्या छोट्या छोट्या मुलींनी जो डान्स, नाटक रूपाचा जो डान्स आहे तो खूप सुंदर केलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला आणखी बऱ्याचशा सुधारणा करून हे जे डान्सचा आपलं पथक आहे, ग्रुप आहे, ते आपण एवढं चांगलं करूया की या ग्रुपचा नंबर आपल्या संभाजीनगरमध्ये पहिला आला पाहिजे। आणि यासाठी लागणारा जो काही ड्रेसिंग असेल किंवा जो काही खर्च असेल तो माझ्या परिवारातर्फे मी करणार आहे। तसेच या ठिकाणी बसलो असता विहारामध्ये आणखी आपल्याला बऱ्याच सुधारणा करायच्या आहेत, त्या आपण आचारसंहिता संपल्यानंतर करणार आहोत। या ठिकाणी सुंदर असं गट्टू बसून हे मैदान आपण छान करूया। आणि थोरात साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण या ठिकाणी आणखी वृक्ष लावूया। त्यांची जगद्गुरु संत तुकोबा महाराज म्हणायचे की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी। आणि याची गरज यासाठी आहे, येणारी जी काही आता उष्णता वाढत आहे याचं मुख्य कारण आहे झाडांची संख्या कमी झालेली आहे। नंतर लेसरच्या पिकाला त्याला ओळखले आणि लेसरच्या पिकाला फार आनंद झाला, कारण आपल्या मुलांनी चांगला मार्ग निवडला हे समजल्यामुळे त्यांना आनंद झाला। ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्यांच्या मनात प्रश्न आला की मी लोकांना धर्मोपदेश देऊ की नाही, परंतु त्यांच्या मनात हा प्रश्न का बरं आला? तर त्यांच्या मनात हा प्रश्न आला की मनुष्य हा 3 बंधनात गुंतलेला आहे, आत्मा, परात्मा, त्यानंतर कर्मवाद, कर्मकांड, या 3 बंधनातून मनुष्याची सुटका अत्यंत कठीण आहे। सगळ्यांना भातृभाव दिला, सगळ्यांवरच प्रेम भाव दिला आणि सगळ्यांना सदाचाराची शिकवण दिली। भगवान बुद्धांनी सर्व व्यक्तींना धर्मदिशा दिली, मग तो शाक्य कुळातला असो, मग तो अस्पृश्य असो, मग तो उच्च कुलीन असो, मग तो सामान्य व्यक्ती असो किंवा ती स्त्री असो किंवा तो गुन्हेगार असो। भगवान बुद्धांनी कधीही भेद केला नाही, कधीही उच्च नीच मानली नाही, कधीही सदाचार मानले नाही। ग्रामीण बँकेत काम करणाऱ्या एक कर्मचारी युवकाने तुम्ही मला लय आवडता म्हणत महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे। ही घटना बकवाल नगर वाळूज परिसरात घडली। ग्रामीण बँकेत काम करणाऱ्या एका कर्मचारी युवकाने तुम्ही मला लय आवडता म्हणत महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे। ही घटना बकवाल नगर वाळूज परिसरात घडली। अमोल साळवे असे आरोपीचे नाव आहे। महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार मला तुम्ही बऱ्याच दिवसापासून आवडता, मला तुमच्यासोबत झोपायचे आहे, त्यावेळी आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही ना, असे अश्लील बोलून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शेवटी परत एकदा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। उन्हाचा तडाखा पाहता नागरिकांनी मतमोजणी केंद्रावर गर्दी करू नये, घरबसल्या निकालाची माहिती मिळेल, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन। मुकुंदनगर राजनगर दरम्यान ड्रेनेज लाईनच्या उघड्या चेंबरमध्ये पडून नागेश युवकाचा मृत्यू, मनपाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप, मयताच्या परिवारास आर्थिक मदत आणि एकाच नोकरी देण्याची मागणी। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।